मी साधारण 10-11 वर्षाची होतो तेव्हा आमचे वडील स्टिचिंग करत होते. मग त्यांनी केलेलं स्टिचिंग मी फिनिशिंग करत होतो. म्हणजे शाळा नको होती मला. मग तेव्हा लॉकडाऊनच्या वेळेला जेव्हा पूर्ण लॉसमध्ये होतो, 18% व्याजनं पैसे घेऊन मी तेव्हा वर्करनं पेमेंट केलं. 3-4 महिने ते बंदच करायला लागलं. बोलणारे कसं पण बोलतात, तुम्ही काम केलं तरी बोलतात, नाही केलं तरी बोलतात. मी 10वी फेल होऊन त्यांना मी कामाला ठेवून घ्यायचं, डिग्री झालेलं ना असं वाटतंय. Hi friends, welcome back to yet another power packed session of Nari Udyami. Today we have an interesting entrepreneur, somebody who perhaps never dreamt of becoming an entrepreneur, meek, weak, and very subtly thinking about being a housewife and then exploding like volcano. A very inspirational story, something that every woman would sync with and could relate with. We have today Madhuri Govekar, who runs a small textile unit. She leads it and then completely empowered with the woman workforce. Let's hear her story. Welcome Madhuri. नमस्ते. नमस्कार, तुम्हाला नारी उद्यमीच्या ह्या सेशनसाठी स्वागत आहे. थँक्यू सो मच मला इथं बोलवल्याबद्दल. थँक्यू फॉर कमिंग. आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे की तुम्ही काय करता, तुमचं बिझनेस काय आहे. म्हणून आमची क्वेश्चन्स जे आहेत ते सुरू करायच्या अगोदर तुमच्या युनिटबद्दल, तुम्ही काय करता, तुमचा बिझनेस काय आहे, किती जण आहेत, जरा तुम्ही आम्हाला माहिती द्या. ओके, थँक्यू. मी माधुरी संजय गोवेकर, राहायला शहापूर. माझं एक छोटंसं स्टिचिंग युनिट आहे, समवस्त्र गारमेंट्स. तिथं एक 22-25 वुमन्स आहेत वर्कर. शहापूरलाच आहे. आता नेक्स्ट युनिट चालू करायचं आहे, त्याबद्दल मी नंतर सांगते तुम्हाला. अच्छा, तुम्ही काय करता ह्याच्यामध्ये, प्रोडक्ट तुम्ही काय बनवता? आम्ही स्कूल युनिफॉर्म, स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल, हॉटेल्स, ओनली युनिफॉर्म्स. ओके. आणि कम्प्लीट तुम्ही स्टिचिंग, कटिंग, एव्हरीथिंग तुम्ही तुमच्या युनिटमध्ये? युनिटमध्ये काही बाहेर जात नाही. कटिंग टू पॅकिंग तिथंच होते. राईट. कटिंग, स्टिचिंग, आयरन, काज बटन असं. आणि साधारण तुम्ही एक महिन्यामध्ये किती युनिफॉर्म्स स्टिच करता? एक 3,000-3,500. 3,500 युनिफॉर्म्स तुम्ही सप्लाय करता ह्याच्यामध्ये. आणि हे सीझनल असते काय, एव्हरी थ्रू आउट द इयर? 8 मंथ्स फुल असते. एक 4 मंथ्स कमी असते, तर त्यावेळेला आम्हाला दुसरं असते गॅदरिंगचं. ते आम्ही 4 महिने ते करते. ओके. सो ऑफ सीझनमध्ये यू विल गेट इनटू अनेक प्रोडक्ट असतो. आणि हे जे युनिट आहे तुमचं इथंच बेळगावमध्ये सेटअप आहे? हां, बेळगावमध्येच आहे. आणि ऑल युअर वर्कफोर्स, तुमचे जे एम्प्लॉईज आहेत सगळे इथं बेळगाव, इन अँड अराउंड? हां, बेळगाव म्हणजे थोडे खेडेगावचे आहेत, थोडे बेळगावचे आहेत, बाहेरून पण येतात. ओके. आणि तुमचं हे एकच ब्रांच आहे आता सध्या एकच आहे. आता नेक्स्ट ब्रांच गावाकडे काढायचं प्लॅन चाललाय. अच्छा. हां, ते वेगळंच प्रोडक्शनच वेगळं करायचं आहे ते. ओके. टी शर्टमध्ये आता हे सेटअप झालंय, त्यामुळे टी शर्टमध्ये आम्ही हे करायला होता. म्हणजे स्कूल युनिफॉर्म देतो, त्याने टी शर्ट पण, म्हणजे वेडनेसडे सॅटर्डेला वेगळं युनिफॉर्म असते. मग ते आम्ही बाहेरून द्यायला, त्यामुळे त्यांनी तुम्हीच द्या म्हणून आले, तर त्यामुळे आम्ही ते टी शर्ट पण आता बनवणार. टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, जॅकेट. ओके. तुम्ही त्याच्यामध्ये तर डायव्हर्सिफाय करणार त्या प्रोडक्टला? हां, मग ते गावाकडं येणारे आहेत, त्यांनी वर्कर आहेत, तर त्यांना इकडे यायला लांब व्हायले. मग त्यामुळे आम्ही आता युनिटच गावाकडे करणार. ओके. कोणतं गाव? मोदगा. ओके. आणि ते ॲक्च्युली माझं माहेर आहे. माझं स्वप्न आहे की तिथं एक युनिट व्हायचं माझं. ओके. लहानपणीचं माझं स्वप्न आहे की काहीतरी करायचं. मग त्यामुळे तुम्ही तिथंच जन्मला, तुमचं माझं माहेर ते. ओके. इंटरेस्टिंग. आणि तिथं जे तुम्ही युनिट करणार तिथंही तुम्ही मशीन्स वगैरे इन्स्टॉल करणार आणि तिथलं वर्कफोर्स लोकली तुम्ही तिथं सेटअप करणार? ओके. पण कस्टमर तुमचे सेम राहतील, स्कूल्सच तुम्ही सप्लाय? सेम राहणार. अच्छा. आणि तिथं साधारण काय तुमचं प्लॅन आहे, किती लोकांचं सेटअप करायचं? तिथं आता सध्या एक 10 जणांचं सेटअप करणार. मग नंतर फ्युचरमध्ये मोठा प्लॅन आहे. मग ते सक्सेस करायची इच्छा आहे. आता बघूया काय होते. इंटरेस्टिंग. जितकं मी तुमचं हिस्ट्री समजतो, तुम्हाला कधीही असं बोल्ड किंवा एक बिझनेस वुमन तुम्ही व्हायला बघाल असं कधी वाटलं नव्हतं. मी तुम्हाला ओळखतो. आणि ह्याचं काय बॅकग्राऊंड आहे, कसं हे सुरुवात झाली, तुमचं काय हिस्ट्री, तुमचं चाइल्डहुड, तुमचं स्कूलिंग, तुमचं काय शिक्षण झालं आहे, कसं तुम्ही ह्या लाईनमध्ये आला, जरा आम्हाला बॅकग्राऊंड सांगा. ते आता तुम्हाला बालपणीचं सगळंच ऐकायला लागणार. मी साधारण 10-11 वर्षाची होतो
तेव्हा आमचे वडील स्टिचिंग करत होते. म्हणजे त्यांचा पार्ट टाइम जॉब होता तो. त्याने उदंबाला कामाला जात होते दिवसभर. मग संध्याकाळी येऊन घरी त्याने रात्री 12-1 पर्यंत स्टिचिंग करत होते. मग त्याने केलेलं स्टिचिंग मी फिनिशिंग करत होतो. लहान असल्यापासून मला आवड होती की ती करायचं म्हणून. मग ते तेव्हा कसं हे मशिनरी नव्हते, काच बटन करायचं, ओरलाकचं हे काय नव्हतं, ते हातानंच करत होतो. मग मी लहान असल्यापासून ते करत होतो. म्हणजे आमचे वडील म्हणत होते की मशीनमध्ये केल्यासारखं करतीस बघ, तू छान करतीस बघ, असं मला त्याने हे करत गेले. मग तेव्हा मी ते एक काम म्हणूनच करत होतो. एक 4-5 वर्ष मी तेच केलो. म्हणजे शाळा नको होती मला, अभ्यास करायचं नको, शाळेला जायचं नको असं वाटत होतं. मग ते काम केलेलं बरं वाटत, म्हणजे पैसे पण मिळत होते. नाही बाबा मला आठवड्याला पैसे पण देत होते, सेव्हिंग कर तुझं तू, असं तू केलेलं काम म्हणून. मग तसं करत करत मी 8वीला होतो, माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं. मग लग्न पण एकदाच झालं आणि बाबांचं काम पण एकदाच गेलं. उदंबागला त्यांनी कामाचं काहीतरी इश्यू झाला, त्यांनी काम सोडले, त्यांना असं त्रास झाला म्हणून. मग ते माग घातले आमच्या इथं घरीच. म्हणजे ते साडी करायचं, साडी करायचं माग घातले. खरं त्यांनी बाबा करायचं म्हणून घातले, का त्यांना डोळ्यांना दिसलं नाही ते. मी 9वीला काहीतरी होतो, मग डोळ्यांना दिसलं नाही. आणि मोठी बहीण हुशार होती, त्यांनी ही कुड नॉट सी, त्यांना ते थ्रेड्स वगैरे दिसलं नाही. आणि मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं आणि मोठा भाऊ BE काहीतरी करत होता. मग त्यांना भावाला डिस्टर्ब करायचं नव्हतं बाबाला, तो शिकायलाय तो शिकू देत म्हणून आपलं आपण ते हे करणार. आणि एक दिवस आई म्हटली की आता तूच शिकायला पाहिजे बघ, नाही तर मग काय होत नाही आमचं. मोठ्या बहिणीचं लग्न झालंय, तिचं खर्च वाढायला, आणि छोटी बहीण ती 7वीला काहीतरी होती. मग मी ते माग शिकलो. शिकल्यानंतर 1-2 वर्ष, मग 10वीला होतो मी. ते चांगलं वाटलं मला, माग शिकायचं आणि ते काम करायचं. शाळा नको, अभ्यास करायचं नको. मग मला कारण मिळालं आता शाळेला न जायसाठी. मग ते घरी पण मला वरडत नव्हते, ही काम करायला, हिला अभ्यास करायला टाइम मिळेना. केलो असतं तर मला टाइम पण होता, खरं मला ते नको होतं. मग मी 10वीला फेल झालो. मग ते मागच कंटिन्यू केलो. मग 17 वर्ष कंप्लीट झाले. 18 वर्षामध्ये म्हणजे माझं लग्न केले. मग लग्न ठरलेलं, एंगेजमेंट पण झालेलं. तेव्हा मला भाऊ म्हटला की नाही तू किती सब्जेक्ट फेल झालीस, बघून तरी येऊया चल स्कूलमध्ये. मी रिझल्ट पण बघायला गेलो, फेल झाले म्हटल्यानंतर कोण तेव्हा चौकशी पण केली नाही, काय नाही. मग भाऊ घेऊन गेला की शाळेला चल बघून येऊया, एक सब्जेक्ट असेल तर तू पास करून नंतर कॉलेज करेच म्हणे म्हणून. मग गेल्यानंतर तिथं समजलं की मी फक्त 2च सब्जेक्ट पास झालोय म्हणून, 4 सब्जेक्ट फेल झालेलो. मेजॉरिटी फेल. मेजॉरिटी. मग त्याच्यानंतर भाऊ पण म्हटला बघ तू आताच विचार कर आणि अभ्यास करून कर, मग बेंगळूरला मी तुला घेऊन जातो असं म्हटला. मला ते काही इंटरेस्ट नव्हतं, लग्न केलेलं बरं वाटलं. नाही मी लग्न करणार. लग्न केलं आणि चांगलं माझं लाईफ पण होतं, चांगलं घर पण मिळालं, सगळं व्यवस्थित चाललेलं. मग 1-2-3 वर्षांनी माझी सासू वारली. मग ते सासू वारल्यानंतर मग थोडं घरी प्रॉब्लेम चालू झाला, फायनान्शियल हे झालं. तरी पण काय हे नाही, घरी मला चांगलं ठेवलेले, अजून पण मला चांगलं ठेवले. तर फॅमिली आमचं चांगलं आहे. मग 4 वर्षामध्ये मुलं झाली. मुलं झाल्यानंतर मग मी घरी स्वयंपाक करायचं झोपायचं असं चाललेलं. मग माझ्या मोठ्या बहिणीला फार जिद्दी ती. मग ती रोज फोन करणार, काय करायली, झोपलोय म्हटल्यानंतर रोज वरडणार, काय झोपतीस तू. आणि सिटीमध्ये असल्यामुळे काय असं खेड्यात कामं लागतात तसं कामं पण नव्हती. तेवढं जेमतेम काम करायचं, रिलॅक्स लाईफ. फार छान असं सगळं हे होतं. मग ती बहीण म्हटली की नाही काय तरी कर, नाही तू शिवायला तर जा, क्लासला तर कर म्हणून. मग मी कधी क्लास मिस काय केलो नाही. मग असंच एक मुलं जरासं लहानच होती, 5-6 वर्षाचे होते. मग तेव्हा मी ते साडी पेटीकोट शिवत होतो. तिथं घराच्या बाजूलाच होतं, तिथल्या तिथं जवळ होते म्हणून घरी आणून शिवत होतो. मग ते शिवता मी स्वतःचं करायचं म्हणून थोडं मी हे केलो, आमच्या रिलेटिव्हमध्येच असं शिवून दिलो. मग त्यांनी जरा हसले, नाही असलं येत नाही हे रेडीमेडचं असं तसं म्हणून ना. मग मला तेव्हा हे वाटलं, हे हसलेत म्हणजे हे करून दाखवायचं. मग करू शकतो की नाही मी, म्हणून करून दाखवायचं म्हणून जिद्द एक हे केलो. मग केलो पण. मग घरी म्हणजे तुमच्या आयडियाला घेऊन त्यांनी हसले, हे तुम्ही स्वतःचं करतो म्हणताय. स्वतःचं म्हणजे असं नसते, ते फिनिशिंग वेगळं येते, तुला जमत नाही असं तसं असं म्हटले. मग ठीक आहे म्हटलो आणि करूनच दाखवायचं असं म्हणून. मग त्याला कसं 2 रुपये 1.5 रुपये असं रेट होता. मग दिवसाला केलं तरी पण केवढ्या 50-60 रुपयाचा एवढाच होत होता. मग आमच्या घरी आमचं जॉईंट फॅमिली आहे, एक 14-15 लोक आहेत आम्ही. मग आमचे दिरांची समोर एक बिल्डिंग आहे, त्यांनी भाडोत्री दिलेत.
ओके. मग तिथं एक लेडीज करत होते, आता मी करतो तसं त्यांनी दुकानचं हाणून शिवत होते. मग त्यांनी एक दिवस मला धीर म्हटले की आणि वहिनी तिथं त्यांनी काहीतरी शिवतात बघा, काय शिवतात मला माहीत नाही, खरं त्यांनी शिवतात तर तुम्ही जाऊन बघा तिथं म्हणून. मग त्यांनी प्रिया म्हणून त्यांनी फार हेल्प केले मला. अजून पण त्यांची मला हे वाटते, कौतुक वाटते की त्यांनी कटिंग करून देत होते मला. स्कूल युनिफॉर्म शीतल कलेक्शनचं त्यांनी शिवत होते. मग ते कटिंग करून देत होते. 2-3 वर्ष बरंच मी शिवलो आणि हात पण बसलेला माझा. मग त्याच्यात थोडं मला पैसा पण मिळत होता. मग असंच एक दिवस मी माहेरी गेलेलो. तुम्ही तिथं वर्कर म्हणून त्यांच्याकडे जात होता? त्यांच्याकडे जात होतो मी. जात होतो मी त्यांच्या घरी नाही, ते घरीच आणून शिवायचं होतं. आमच्या घरी कसं म्हणजे माझ्या 8 नंदा आहेत, सगळे चांगल्या घरात दिलेले आहेत, कोणी जॉबला जात नाही, बिझनेस करत नाही आणि घरी पण आमच्यात कोणी बाहेर जात नाही. मग त्यामुळे मला पण बाहेर पाठवणार नाहीत म्हणून मी ते डोक्यातच आणलो नाही की बाहेर जॉब करायचं म्हणून. ते घरी मिळतंय म्हणजे घरी आणून शिवायचं आणि मुलं पण लहान होती. मग एक दिवस असं दिवाळीच्या वेळेला, भाऊबीजच्या वेळेला आम्ही सगळे एकत्र जमलेलो, भाऊ बहीण सगळे. मग तेव्हा मला माझे भावाची बायको म्हटले, आणि ताई तुम्ही एवढं चांगलं शिवता आणि तुम्ही स्वतःचं चालू करा म्हणून. मग नाही हो, मला एवढं ह्याच्यातलं जमत नाही म्हटल्यानंतर लगेच माझा भाऊ पेन आणि बुक घेऊन बसला आणि हिशोब केला, असं एवढं एवढं होतंय, असं असं होतंय. मग सगळं सांगितलं. मग आम्ही भावाच्या बायको तिथंच किचनमध्ये जेवता जेवताच प्लॅन झालं की असं करायचं म्हणून. मग ते आम्ही म्हटलो की मला तर ह्याच्यातलं काय माहीत नाही, एकतर माझं शिक्षण झालं नाही, तुम्ही जर करूया म्हटला तर मग करूया. मग मोठ्या बहिणीला तर आधीपासून होतं की काहीतरी करायचं, माझ्या मनात तसं कधी नव्हतं की करायचं म्हणून, तर तिला जिद्द फार होतं. मग ती म्हटली की मला पण काय तर करायचं आहे आणि तिघी मिळून काहीतरी करूया म्हणून. मग ती वहिनी म्हटली ठीक आहे, म्हटली वहिनीच्यामुळे हा दिवस मी बघायला. ॲक्च्युली सांगायचं म्हटलं तर सगळ्यांच्या घरी कसं असतं, नणंद भावजाई म्हणजे एक वेगळंच रिलेशन असते, खरं आमच्या घरी एक वेगळंच रिलेशन आहे. कधी आम्हाला ती भावाची बायको असं वाटली नाही. मग ती सपोर्ट फार केली आणि करूया घ्या म्हटली. ती करूया घ्या म्हणून सगळं हे केलं आम्ही तिघी पण. 2-2 लाख रुपये घातलो आणि एक युनिट चालू केलं. 6 लाखचं तुमचं कॅपिटल होतं, इन्व्हेस्टमेंट होतं. मग आम्हाला स्टार्टिंगला काही ह्याचं आयडियाच नाही. मग असं तसं इकडं जायचं तिकडं जायचं, स्कूलला विचारून यायचं, हे करून झालं. ती भावाची बायको मुंबईला जाऊन सगळं चौकशी करून कापड आणली, किती मीटर काय मीटर सगळं हे करून झालं. तर काय झालं, आम्ही लेडीज असल्यामुळे ते आम्हाला सेलिंगला जरा प्रॉब्लेम झाला. सेलिंग टाइम रात्री 8 नंतरच होत होतं सीझनच्या वेळेला. सेलिंग म्हणजे तुम्ही दुकानला डिलिव्हरी द्यायचं? हां, डिलिव्हरी म्हणजे आमचं रिटेल काउंटर होतं. रिटेल काउंटर असल्यामुळे सगळे पेरेंट्स संध्याकाळी जॉब करून त्यांचं हे करूनच येणार नाही युनिफॉर्म घ्यायला. मग त्यामुळे आम्हाला थांबायला झालं नाही. मग 6 नंतर 7 नंतर असं आमच्या घरी तर परमिशन अजून पण नाही आहे रात्री उशिरा फिरायचं. मग ते मोठी बहीण गावाकडे असते म्हणजे तिला लेट होत होतं आणि भावाच्या बायकोला मुलगी लहान होती त्यामुळे तिला टाईम द्यायला झाला नाही. मग एक दिवस सगळं असं करून चांगलं चाललेलं तेव्हा, खरं टाईम आम्हाला द्यायला झालं नाही म्हणून बंद करायचा डिसिजन केलो आम्ही. पूर्ण चांगलं सेटअप झालेलं आम्ही पुरं क्लोज केलो. म्हणजे तुमचं रिटेलला जे तुम्ही सप्लाय करत होता रिटेलला पण होतं ते पण, आणि एक 7-8 मशीन होते आमचे ते सगळे. मग भाऊ म्हटला तुम्हाला होत नाही तर मग बंद करून टाका, उगाच आणि लॉसमध्ये जाऊ नका असं म्हणून. मग असं म्हटल्यानंतर आम्ही तिघी पण बोलून घेतलो आणि कोणाला काय हे नाही, इन्व्हेस्टमेंट केलेलं तुम्ही एवढं केलं हे केलं. मग बहिणीने वहिनी म्हटली की नाही तुला जरा येते, तू कंटिन्यू कर म्हणून. मग मला पण घरी थोडं हे झाल्यामुळे बंद करायलाच लागलं ते. मग होतं ते सामान सगळं विकून, मशीन्स विकून सगळं पुरं बंद करून टाकलो. फक्त एक मशीन माझी घरी होती तीच ठेवून घेतलो. मग ते सगळं गारमेंट्स बंद करून एक मशीन घरी आणल्यानंतर मग मला चैन पडलं नाही. एवढं केलेलं होतं आणि सगळं शिकून का हे असं करायचं म्हणून 6 महिने मी एकटी केलो घरी, आणि तेव्हा सगळं कटिंग आणून शिवायचं करायचं असं म्हणून. मग नंतर त्यावेळेला हेमगिरी म्हणून आहेत खडे बाजारला, युनिफॉर्मचं त्यांचं चांगलं आहे. मग त्यांनी म्हटले तुमच्याकडे कला आहे, तुम्ही का असं केला, बंद का केला, काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला, मी सपोर्ट करतो असं म्हणून. मग नाही असं असं झालं आणि होत नाही का, टाईम झाला म्हटलं. मग घरी तरी चालू करा तुम्ही 4 मशीन ठेवून, मी तुम्हाला हे करतो 4 मशीन देतो, तुम्ही चालू करा म्हटले. मग तेव्हा मग माझी एक आधीची एक कामगार होती धनश्री हवळानाचे म्हणून, मग तिला मी म्हटलो आणि असं तुम्ही आधी स्टार्ट चालवत होता त्याच्यामध्ये ती स्टार्टिंगला होती. तिचं एक 6 महिन्याचं बाळाला सोडून ती येत होती माझ्याकडे कामाला. मग तेव्हा तिचं 1.5-2 वर्षाचं बाळ झालेलं. मग तिला विचारलं मी, धनश्री असं असं म्हणालेत नितीन सर आणि काय करूया म्हणून. मग ताई ठीक आहे करा तुम्ही चालू, आम्ही दोघी करूया.
घरीच आणि 2 मशीन आणूया, तुम्ही एक आणि मी एक करूया, घ्या, चांगलं शिकलेलं आहे, कशाला बंद करायचं म्हणून ती म्हटली. ती एका गोष्टीवर मी धाडस केलो की येते ती म्हणजे सपोर्टला येते म्हणून मी 4 मशीन आणलो. ते हेमगिरीच्यानेच हे केले, तुम्ही 4 मशीन घ्या आणि महिन्याला थोडं थोडं बिलमध्ये पैसे कट करून द्या म्हणून. मग ते 4 तो किडा सोडला नाही तुम्हाला, स्वतःच करायचं शांत बसायला सोडला नाही. मग 4 मशीनचा 8 मशीन करून घरीच चालू केलो. चालू केल्यानंतर चांगलं चाललं पण आणि सगळं व्यवस्थित चाललं. कटिंग आणि हे करत सकाळी 5ला उठलो की रात्री 12-1 पर्यंत काम चालूच राहायचं. मग ते कसं होत होतं, घरी असल्यामुळे घरातल्यांना टाइम द्यायला झाला नाही, मग थोडं डिस्टर्बन्स झालं ते. मग तसं व्हायलंय म्हणून भाऊ पण म्हटला की ते घरी असले तर तू कामातच राहतेस, बाहेरच करते, तेवढं टाइम टू टाइम जाऊन येऊन होते असं म्हटलं. तसं म्हटल्यानंतर मी बाहेर शिफ्ट केलो. शिफ्ट केल्या केल्या 1-2 महिन्यामध्ये ते कोरोनाचं येऊन लॉकडाऊन झाला. मग त्यावेळेला मला मोठा फटका बसला. नवीन प्रॉब्लेम म्हणजे ते असं आयुष्याचं हेच झालं मला. सगळं असं झिरो झालं वाटलं, सगळं स्टँड केलेलं झिरो झालं असं वाटलं. आणि 3-4 महिने ते बंदच करायला लागलं. आणि ते बंद केल्यानंतर पण लवकर काम चालू व्हायचे चान्सेस पण नव्हते, बिकॉज स्कूल्स बंद होते. आणि 5,000 भाडं भरायचं, डिपॉझिट ठेवायचं, सगळं करून ते मशीन नुकतंच शिफ्ट केलेलो, चालू पण नाही केलो. मग तेवढ्यात लॉकडाऊन झाला. मग तेव्हा आपण मग आणि डिसिजन घेतलो मी, नाही आता होत नाही आणि बंद करायचं. बंद करून सगळं विकायचं म्हणून सगळ्यांना सांगितलं. मोठे गार्मेंट्समध्ये म्हटलं की नाही मी मशीन विकणार आहे आणि इंटरेस्ट असेल तर बघा म्हणून. मग त्यावेळेला मला ते ओनर म्हटले, प्रताप पाटील म्हणून आहेत शापूरलाचं, त्यांनी म्हटले नाही मॅडम, आणि सगळीकडेच हा आता प्रॉब्लेम आलाय आणि तुम्ही काही विचार करू नका, लॉकडाऊन संपून देत, काम चालू झाल्यानंतर तुम्ही केवढे महिने तुम्हाला रिकवर होतंय तेवढे दिवस करा, नंतर आम्हाला भाडं द्या म्हटली. त्यांची मम्मीला मुलगी नाही, ती मला मुलगी मानते. तिनं म्हटली नाही, आणि तू माझ्या मुलगी सकाळीस आणि तू सोडू नको घर, आणि आताच येऊन लागलीस आणि लागला असं हे करू नकोस, बघूया केवढे दिवस होत आहे तेवढे दिवस तू देऊ नको भाडं, खरं काम बंद करू नको, तुझ्यामुळे 4 लोकांचं घर चाललंय तर तू बंद करू नको असं म्हटली. तेव्हा मग मला आणि धाडस आलं, नाही आता ह्यांनी भाडं देत नाहीत म्हणजे आता चालते, बघायचं लॉकडाऊन झाल्यानंतर चालू होते काय. असं चालू करून मग लॉकडाऊन झाल्यानंतर 1-6 महिने मग बंद करायला लागलं नाही आम्हाला. अजून तेव्हा कोण एम्प्लॉईज असं कोण नव्हतं? नाही, होते की घरी करत होतं म्हणजे ते सगळे होतेच. मग तेव्हा आम्हाला मास्क शिवायचं काम आलं. दिवसाला 3,000 ते 4,000 मास्क शिवलो आम्ही तेव्हा. आम्हाला बंद करायला लागलं नाही तेव्हा आम्हाला परमिशन मिळालं. ID ते ह्याच्या हॉस्पिटलकडनंच ID करून मिळालं. मग त्यांना जायला यायला सगळं हे करून आम्ही सगळं हे सोय ठेवून तिथं मास्क बनवायला चालू केलं. मग त्यानंतर आमचं कधी एक दिवस बंद नाही, रविवारचं पण चालू असते, संडे पण फुल टाइम. आणि हे कधी 2021 मध्ये? 21 मध्ये जे मास्क जे स्टिचिंग तुम्ही करत होता 2020 मध्ये आणि 21 मध्ये. आणि नंतर तुम्ही प्रोडक्ट लाईन त्याच्यामध्येच तुम्ही वाढवत गेला? वाढवत गेलो का? आणि तुम्ही आणि दुसरे मग डायव्हर्सिफाय केला? दुसरे म्हणजे कसं, ते आमचं काम बघून मग दुसरे एकटे श्रीटेक्स कुशीटेक्स म्हणून आहे तर त्यांनी म्हटले, आणि आमचं 12 महिने काम असते आणि तुम्ही आमचं कंटिन्यू करा, खरं दुसऱ्यांचं काम करायचं नाही, असं थोडं ते पण इश्यू चालू होतं. मग आता त्यांचंच आम्ही आता कंटिन्यू करायला. आम्हाला हेमगिरीचं त्यांनी कसं 8 महिनेच काम होतं, मग त्यामुळे 4 महिने लेबर्सना प्रॉब्लेम येत होता. त्यांनी कसं सगळे भाडोत्री घरातनं असं गरीब घरात होतं, म्हणजे त्यांना 12 महिने काम पाहिजे, त्यामुळे मला जरा हेमगिरी त्यांना सोडायला लागलं. पहिलं ऑप्शन मी हेमगिरीला दिलो, तुम्ही 12 महिने मला काम द्या, त्यांनी सोलापूरला करून घेतात, तुम्ही तिथं करून घेऊ नका, सेम फिनिशिंग मी इथं देतो, तुम्ही आमच्याकडे करून घ्या म्हणा. त्यांनी नाही, आम्ही जरा कंपनीला द्यायला लागते, मफतलालचं आम्हाला हे आहे, आणि नाही चालते, तुम्ही सोडून जावा आणि कधी पण यायसारखं झालं तर या, आम्ही तुम्हाला हे करत. चांगलं म्युच्युअल त्यांचं ते आमचं अंडरस्टँडिंग मध्येच आहे, अजून पण त्यांनी मला हे करतात. मग आता श्रीटेक्सचं आमचं चालू आहे. आता रिसेंटली आम्ही एक्सपोर्टचं पण चालू झालं आहे, दुबईचं काम आहे ते. आता हे 8 महिने आमचं इंडियाचं असतंय, नंतर सप्टेंबर नंतर दुबईचं काम असतंय. व्हेरी इंटरेस्टिंग. आता तुम्ही ह्या जर्नीमध्ये बघतो, तुम्ही एक स्टार्ट केला, इन्व्हेस्टमेंट केला, लॉसमध्ये गेला किंवा ते स्टॉप झालं, मग ते घातलेलं इन्व्हेस्टमेंट तुमचं रिकवर नाही झालं. सेकंड तुम्ही इन्व्हेस्ट केला, नवीन प्लेसमध्ये गेला, तिथं काम बंद होतं,
मग ह्या पूर्ण जर्नीमध्ये आणि नंतर तुम्ही आता मास्क स्टार्ट केला, त्यानंतर मग सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर सुद्धा तिथं एक्सपान्शन्स होत असतील तुमचे. त्याच्यामध्ये तुम्ही हे फायनान्स हे कसं अरेंज केला? बँकेकडनं लोन घेतला किंवा इन्व्हेस्टमेंट घेतला? मोठी गोष्ट काय तुम्ही आहे. प्लॅन केला? कसं तुम्ही हे फंड्स जसं लागत होते? मग तेव्हा लॉकडाऊनच्या वेळेला जेव्हा पूर्ण लॉसमध्ये होतो, मी सोसायटीमधनं 18% व्याजनं पैसे घेऊन मी तेव्हा वर्करनं पेमेंट केलं. का म्हणजे माझं जे पण प्रॉब्लेम असलं तरी त्यांना सांगू शकत नाही ने, Correct. त्यांना तरी ठेवायलाच पाहिजेत. त्यामुळे मी तेव्हा सोसायटीमध्ये तेव्हा कसं बँकमध्ये पण माझं तेवढं हे नाही, ट्रान्झॅक्शन नाही, म्हणजे लोन पण देत नव्हते. मग तेव्हा पर्सनल लोन किंवा असं सोसायटीचं घेऊन तेव्हा त्यांना टिकून हे केलं, पेमेंट वगैरे देऊन. ओके. मग अजून पण आम्हाला आता 2-3 वर्ष झाले माझा मोठा मुलगा डिप्लोमा करून हा बिझनेसमध्ये जॉईन केला, तेव्हा तो सगळं मॅनेज केला. म्हणजे मी तेव्हा कसं हिशोब पण तेवढं हे नाही, नुसतं करायचं, घर कर्ज करायचं, पेमेंट करायचं, एवढंच करत आलो. नाही तर सेव्हिंग करायचं, पैसा केवढा आलाय केवढा जायलाय ह्याचा काही हिशोब नव्हता. ओके. मग तो त्याच्या मामाकडनं किंवा काकाकडनं बसून असं बोलता बोलता तो शिकून मग एकदा हे म्हटला, आणि तू नुसता काम करायचंच करतीस, पैसा केवढा आलाय केवढा झालं तुला समजत नाही, म्हणून तो 1-2-3 वर्ष झालं तो मॅनेज करायला. तेव्हापासून सेव्हिंग पण व्हायलंय आणि व्यवस्थित फायनान्स पण चाललंय. ओके. मग तुम्ही असं कोण सेपरेट तुम्ही इन्व्हेस्टर वगैरे घेतला किंवा तुम्ही असं सोसायटी सोडून बँकेत वगैरे कधी ट्राय केला? जे स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटचे वगैरे ते ते कोणते तुम्ही गव्हर्नमेंटचं use केले? आता केलेलं आहे, ओके. PMEGP म्हणून ओके. ते केलं. त्याच्यामध्ये घेतलंय. त्याच्यामध्ये केलं. आणि दुसरे जे स्कीम जसे मुद्रा असेल किंवा हे असेल ते स्कीम्स तुम्ही वापर करून घेतलाय? नाही, मुद्राचा आधी ते केलेलं आहे. ओके. त्याचं काही आता हे नाही, आता सध्या PMEGPचंच केलेलं PMEGP मध्ये आहे तुम्ही करता. गव्हर्नमेंटचं. आणि तुम्हाला माहित आहे की तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट्स करता आणि मशिनरीज घालता त्याच्यावर तुम्ही सबसिडीज घेऊ शकता आणि त्याचे जे गव्हर्नमेंट सपोर्ट तुम्हाला त्याचे पैसे वापस येतात इन्व्हेस्टमेंट केलेले. हे तुम्हाला कल्पना आहे? तुम्ही हे वापर करून घेतला स्कीम्सचे वगैरे? आणि कल्पना आहे, खरं अजून केलेलं नाही. ते मुलगा काय काय करायलाय त्याच्या पद्धतीनं तो करायलाय. ओके. मग ते इन्व्हेस्टमेंट्सना तुम्ही बँक हे स्कीम मधनं तुम्ही आणि सोसायटी ते सपोर्टनं तुम्ही फायनान्स अरेंज करून घेतला कंपनीसाठी. तो आता जे तुम्ही पुढे आता जेव्हा एक्सपांड करताय त्याच्यासाठी पण तुमचं काय प्लॅन आहे आता फायनान्ससाठी? सेम रूटनी जायचं, सेम बँकमध्ये बघायचं किंवा दुसरं काही पर्याय तुम्ही विचार केलाय इन्व्हेस्टमेंटसाठी? इन्व्हेस्टमेंटसाठी आता बँकचंच आम्ही हे केलं. आता फार जण आता इन्व्हेस्टमेंट करतो आम्ही पार्टनरशिपमध्ये करूया असं म्हणालेत मला, खरं ते नको आहे मला. का म्हणजे एवढे दिवस मी एकटी करून आता शेवटी थोड्याशा पैशांसाठी दुसऱ्यांच्यानं घेऊन त्यांना आणि पार्टनर करायचं इच्छा नाही आहे. ओके. आता माझ्या ह्याच्यावरती मी करू शकतो. ओके. मग बँक पण द्यायला तयार आहे. आता थोडं थोडं करून आम्ही ह्याच्यामध्येच हे करणार, बँकमध्येच. आता T-शर्टचं जे करणार आहे 1 वर्ष आम्ही सगळं सेटअप करून मग मी ते डायरेक्टच करणार आहे. ओके. स्वतःच करणार. आणि तुमच्याप्रमाणे जे तुम्ही आता मशीन्स घातलाय, जे स्टिचिंग युनिट्समध्ये सगळ्या टाईपचे ते व्हरायटीचे इक्विपमेंट्स आहेत तुमचे, ते तुम्ही असं सिम्पल बेसिक मॅन्युअलमध्ये गेलाय किंवा तुम्ही आता जे सध्याला जे चालू आहे टेक्नॉलॉजिकल म्हणजे चांगल्या हाय एंड ऑटोमॅटिक मशीन्स सगळे ऑटोमॅटिक कोणते तुम्ही घेतलाय? ऑटोमॅटिक सगळे जुकीचे जागचे सगळे ऑटोमॅटिक आहेत. ओके. ह्याच्या सगळ्या माहिती किंवा गायडन्स तुम्हाला कुठे मिळाला की कोणते मशीन्स घ्यायचे, कुठे हे ना सोर्स करायचं, कुठून शोधून आणायचे, सप्लाय इथंच घ्यायचं लोकली का कुठे आम्ही बाहेरनं घ्यायचं मशीन? आम्ही तेव्हा पार्टनरशिपमध्ये करत होतो तेव्हा आम्ही आमच्याकडे मशीन्स एवढे नव्हते, कारण ऑर्डर्स भरपूर होते. मग त्यामुळे आम्ही गार्मेंट्समध्ये दुसऱ्या गार्मेंट्समध्ये जेव्हा दिलेलो काम तेव्हा तिथं बघितलेलं, इथं वडगावलाच SR गार्मेंट्स म्हणून होतं, तिथं बघितलेलो की त्यांचे सगळे मशीन्स ह्याचे होते, ऑटोमॅटिक्स होते. मग त्याच्यामुळे आम्ही नंतर हाणताना 4 हाणण्यापेक्षा 2च आणूया, खरं चांगल्या मशीन आणूया. ओके. असं करून 2-2 मशीन करून ते सेट केलेलं आहे. ओके. आणि तुम्ही मॅन पॉवर जो आहे ह्या सगळ्या युनिटसाठी सगळे लेडीज आहेत तुमच्या फॅक्टरीमध्ये, राईट? आणि सगळ्यांना घेऊन तुम्ही ट्रेन केलाय किंवा बाहेरनं त्यांनी ट्रेनिंग एक्सपिरियन्स लोकांना तुम्ही घेतला का? तुम्ही ज्यांनी अवेलेबल होते त्यांना घेऊन त्यांना तुम्ही ट्रेनिंग दिला? कसं मॅनेज केलं? नाही, कोणी पण ट्रेनिंग नाही. आमच्या इथं येतात त्यांना साधी मशीन पण मारायला येत नाही. मशीन मारण्यापासून आम्ही ट्रेनिंग करतो. ओके. आणि मेन म्हणजे माझं कुठलंच कॉलेजमध्ये किंवा क्लासेसमध्ये हे केलो नाही, मी क्लास केलो नाही. जेव्हा मी माझे वडील शिवत होते तेव्हा नुसता त्यांचं बघत होतो, तेवढंच मला माहित आहे की शिवायचं कसं म्हणून. त्याच्यावर मी नंतर मग हे शिवायला हे केलो, यूट्यूबला बघून
Okay. मेजरमेंट कसं घालायचं, कसं करायचं, हां. एवढंच हे केलं. नाही तर कुठं क्लासला गेलो, कुठं आता सगळे म्हणतात मला. आता परवा दिवशी दुबईचे आलेले, त्यांनी म्हटले तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं डिग्री Course झाले झालाय. म्हणून, हां. कोर्स झाले म्हणून. हम्म. मग मला सांगायला कसं तरी झालं की नाही मी केलो नाही म्हणून. मला ते पण सांगायचं आहे की शिक्षण हेच महत्त्वाचं असं लोकांना वाटतंय. हम्म. खरं ते महत्त्वाचं नाही, ते जगायचं हे शिकायला पाहिजे माणसानं. आता मी 10वी फेल झालोय, कारण माझ्याकडे सगळे शिकलेले येतात. मलाच कसं तरी वाटायलंय त्यांना जॉब देताना. त्याने डिप्लोमा केलेले आहेत आणि फॅशन डिझाईन केलेले आहेत, डिग्री केलेले आहेत. बेंगळूरला गारमेंट्समध्ये हे इंटर्नशिप करून येतात. मग त्यांना तुम्ही ओनर म्हणून बसवा की तुम्ही काम करा की चालेल तसं. तसंच खरंच मला वाईट वाटायलं की मी 10वी फेल होऊन त्यांना मी कामाला ठेवून घ्यायचं डिग्री झालेल्यांना, असं वाटतंय. ओके. मग त्यांच्यासाठी पण मला काहीतरी करायचं आहे, म्हणजे वेगळं काहीतरी करायचं. मला आता सगळ्यांच्याकडे बघतो वेगामध्ये आहे की ESI आहे, PF आहे, असं आहे. मग ते सोडून मला वेगळं काहीतरी त्यांच्यासाठी करायचं आहे. म्हणजे आता त्यांना आता रिसेंटली केलं मी पेन्शन येण्यासारखं. त्यांना ESI PF हे करून पेन्शन नंतर त्यांना फ्युचरमध्ये नॅशनल पेन्शन नॅशनल पेन्शन ओके तसं केलंय. मग सगळ्या बायकांसाठी आता त्यांच्यामुळेच मी हा दिवस बघायला, मला पण त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे आणि मी ते करणार. ओके. सो त्यांचं पूर्ण ट्रेनिंगचं जे आहे जर्नी तुमचं, असं काहीतरी प्रोग्राम तुम्ही बनवला की काय, किंवा त्यांना जॉब देऊन त्या कामावरतीच त्यांना ट्रेनिंग करून घेतात, तुमचं काय सिस्टम आहे? कामावरती आता दुसरीकडे गेले की त्यांना महिनाभर तसंच काम करून घेतात आणि नंतर पेमेंट चालू करतात. आमच्याकडे तसं नाही, डे 1 पासून त्यांना पेमेंट चालू. आम्ही टाइम घालून शिकवतो, तरी पण त्यांना शिकताना पण आम्ही पेमेंट देतो. त्यांना मशीन मारण्यापासून आम्ही, आता साधी मशीन असलं की त्यांना पटकन येते, हे सगळं ऑटोमॅटिक असल्यामुळे त्यांना येत नाही, सगळं हात धरून शिकवायला लागते. तरी पण आम्ही पेमेंट देऊन त्यांना हे करतो. आणि अजूनपर्यंत जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हापासून असलेले कामगार कोणी सोडलेलं नाही आहे. म्हणजे त्यांना इथं कम्फर्टेबल आहे असं मला तरी वाटतंय. ओके. सगळे अजून आहेत आणि नवीन येतात, त्यांनी पण म्हणतात तुमच्यासगळं कुठं बघितलं नाही आम्ही, तुम्ही असं घरच्यासारखं वागवता, ओनरसारखं वागवत नाही. आणि आता मी आता कोण पण नवीन आले की नाही, मी आताच असतो, मी कामगारांच्या मध्येच असतो, ओनर म्हणून कधी मी हे करत नाही. आमच्या इथं एक हेमा म्हणून आहे, ती सारखं वरडते, ताई जावा बघूया तिथं खुर्चीवर बसा जावा तुम्ही म्हणून असं वरडत असते. तरी मला ते नाही आवडत. ते कामगारांना राहिलो तरच मला समाधान असते. ते कोण तर आता नवीन आले की नाही, ते कटिंग मास्टर आहेत, माझी रिलेटिव्ह बहीणच आहे, तिलाच ओनर असं समजतात ते. मग 1 महिन्यानंतर पेमेंट घेतानाच त्यांना समजते की मी ओनर आहे म्हणून. असं सगळं तिथं म्हणजे घरच्यासारखं आहे ते सगळं. ओके. आणि तुमच्यावरती हे काम सगळे किती डिपेंड असतात? म्हणजे समजा तुम्ही नाही गेला तर तिथं जो रुटीन कामं असतं, एव्हरीडे कटिंग असतं, तुमची मॅन्युफॅक्चरिंग होत असतं, ॲज अ ओनर किंवा ॲज अ फाउंडर जे तुम्ही स्टार्ट केलं, तुमच्यावरती किती डिपेंडन्सी ह्या पूर्ण टीमची असते? तुम्ही गेल्याशिवाय काम चालत नाही असं असतंय, किंवा तिथं तुम्ही सगळ्यांना नाही, आता तसं नाही. आता हल्ली 1 वर्ष झालं की तसं नाही आहे. आधी राहत होतं, म्हणजे 1 दिवस नाही, 1 तास मी नाही गेलो तरी पण काम थांबत होतं. ओके. आता नाही तसं की मी सगळं सेट केलंय, 4 दिवस नसलं तरी पण त्यांनी सगळं मॅनेज करतात. म्हणजे काय केलं तुम्ही, कसं ह्याला तुम्ही इंडिपेंडेंट बनवला? म्हणजे आता मी कटिंग करत होतो, मग त्यामुळे कटिंग केल्याशिवाय तिथं काम चालत नव्हतं आणि त्यांना शिकवायला लागत होतं. आता शिकलेल्यांनाच ठेवलंय तिथं सगळ्यांना सुपरवायझिंगला, मग त्यांनी शिकवून घेतात आणि कटिंगला दुसरे आहेत, मग त्यांना सगळं कटिंगचं येतंय. मग त्यामुळे मी पाहिजे तसं नाही. तुमचं टोटल म्हणजे हे जर्नी किती वर्षाची झाली? मग स्टार्ट आयडिया जेव्हा तुमची आली करायचं असं सुरुवात म्हणून, आणि तुम्ही समोरच्या घरामध्ये चालू केला, किंवा त्याच्या अगोदर तुम्ही जे पार्टनरशिपमध्ये केला तिथून आजपर्यंत? 2014 मध्ये मी समोरच्या घरातून आणून शिवत होतो. ओके. त्याच्यानंतर एक 3-4 वर्षांनी 2017 मध्ये आम्ही पार्टनरशिपमध्ये चालू केलेलो. त्याच्यानंतर 1 वर्ष तेवढंच चालू केलं मी, नंतर बंद केलं. स्टेपपासून ऑलमोस्ट 9 इयर्स. 9 इयर्स. व्हेरी गुड. 9 इयर्समध्ये तुम्ही आता 25 लोकांचा टीम तुम्ही उभा केला आणि आता आउट ऑफ कंट्री वगैरे तुम्ही बघणार. ते असं सगळं अप्रूव्ह झालंय, ओके झालंय सगळं. आता सप्टेंबरपासून काम चालू होणार ते दुबईचं. ओके. आणि जे टीम्स आहेत किंवा आता जे तुम्ही ट्रेन केला आहे, तिथून तुम्हाला असं वाटतं की आता अजून त्यांना काहीतरी नेक्स्ट लेवल ट्रेन द्यायचं आहे, किंवा सगळे सेट झालेले आहेत आणि आता जॉब फिक्स आहे, तो काय असं तुम्ही बघता त्या लोकांना घेऊन त्यांना नेक्स्ट लेवलचं ट्रेनिंग किंवा हे रेडीनेस कसं करून घ्यायचं, हे एक्सपांड करायला तुमचं युनिट? नेक्स्ट लेवल करायचं आहे, म्हणजे आता एक्सपोर्टचं करायचं म्हणजे सगळं व्यवस्थितच पाहिजे. ते कामच वेगळं होणार आणि फिनिशिंग वेगळं येणार.
त्याचं सिस्टमच सगळं वेगळं होणार. ते सगळं आम्ही आता शिकवून घेणार त्यांना. ओके. आणि ज्या पद्धतीने तुम्ही हे मॅन्युफॅक्चरिंग करत होता स्टिचिंगमध्ये, म्हणजे समजा 3-4 वर्ष अगोदर तुम्ही जे मेथड आणि सिस्टम तुम्ही फॉलो करत होता त्याच्यामध्ये आणि आजच्यामध्ये काहीतरी फरक आलाय का? तुम्ही काहीतरी असं नवीन मेथड किंवा नवीन पद्धतीने जास्त आउटपुट काढायसाठी असे काय तुम्ही आणलाय काय तुम्ही केलाय? आधी कसं करत होते, पूर्ण पीस एकच मशीनवर होत होतं, त्यामुळे पीस प्रोडक्शन कमी होत होतं. ओके. मग आता कसं केलंय, त्यांना थोड्यांना फिक्स पेमेंट आहे, थोडे पीसवर करतात. मग ते चैन सिस्टममध्ये करायला. चैन सिस्टम. हां, चैन सिस्टम म्हणजे एक पार्ट एकटंच बनवायचा, म्हणजे ते जास्त पीस होतात. एकदा आता एक्झाम्पल शर्ट असेल, शर्टचा बॉडी एकट्याने रेडी करायचा, कॉलर एकटं रेडी करून अटॅच करायचा. ओके. त्यामुळे पीस भरपूर बाहेर पडतात, जास्त हे होतात. तुम्ही सिस्टम कुठे बघितला? असं केलं तर फास्ट होते म्हणून तुम्हाला कसं समजलं? ते आम्ही SR क्रिएशनमध्ये बघितलेलं, वडगावला होतं ने, आणि सोलापूरला वगैरे तसं करतात म्हणून ऐकलंय. मी बघितलो नाही कधी, ऐकलंय. आणि आता यूट्यूबमध्ये तर असं सर्च केल्यानंतर समजलं की गार्मेंट्स लाईनमध्ये चेन सिस्टममध्ये केलं तर बरं पडतंय. फिनिशिंग पण येते आणि प्रोडक्शन जास्त होतं. तुम्हाला माहित आहे की आज सुद्धा जे कार्स आम्ही ड्राईव्ह करतो त्यांचं जे मास मॅन्युफॅक्चरिंग होत आहे तिथं सुद्धा हेच सिस्टम फॉलो केलं जातं की एक वर्कर एकच काम करत असतोय आणि ती गाडी पुढे जात असते. तिथं हे काम कम्प्लीट झालं, नेक्स्ट स्टेशनला गाडी जाणार, तिकडं मग ते दरवाजा बसवणार, नेक्स्टला जाणार, दुसरं काहीतरी तो रबर बसवणार, नेक्स्टला जाणार, म्हणजे गाडी इथं चालू झाली फ्रेमपासनं बाहेर येईपर्यंत रेडी होऊन येते. त्यामुळे कसं फिनिशिंग पण येते ना. तर एक माणूस एकच करत बसला की त्याला टाइम पण जाते आणि फिनिशिंग पण येत नाही जरा. किंवा कारण की त्या पद्धतच असं आहे की तुम्ही एकच माणूस 10 वेगवेगळे कामं केला तर ते एक कामावरनं दुसऱ्या कामाला शिफ्ट व्हायला टाइम लागतो आणि ते मागचं तो पण विसरलेलं पण असतं एकदा. त्यामुळे आउटपुट निघत नाही. एक माणूस एकच काम केला, आउटपुट चांगलं येते. हे वर्ल्ड ओव्हर सिस्टम फॉलो करतात. त्यामुळे हे मला क्युरिओसिटी होती की तुम्ही कुठे बघितला, कुठे शिकला? नाही, असंच युट्यूबला किंवा असं ते SR क्रिएशनमध्ये असं बघून झालेलं. ओके. तुम्ही हे मार्केटिंग कसं करता? तुम्हाला काम कसं येतंय, कुठून येते? आधी मी स्टार्टिंगला मार्केटिंग करायला लागत होतं, म्हणजे सगळ्या दुकानला जाऊन आम्ही असं काम करतो, काम द्या, आम्ही स्टिचिंगला हे करतो ते करतो, मग त्यांना सॅम्पल करून दाखवायचं, तुम्ही आमचं बघा आणि काम द्या असं सांगायला लागत होतं. एकदा आमचं आता काम सगळ्यांनी बघितलेत, आता त्यांनी येऊन येतात काम करून द्या म्हणून. खरं तर कितीशे कस्टमरचे मी काम सोडून झालं, म्हणजे नको म्हणून. तेवढं आमचा आता हात बसलाय. म्हणजे तुमचे जे एक्झिस्टिंग कस्टमर्स आहेत ते तुमच्याकडे वापस येत असतात रेग्युलर तुमचं चालू असतं. आणि जेव्हा तुम्ही आता नवीन ब्रांच ओपन करतो म्हणताय, तिथं तुम्हाला आता नवीन कस्टमर्स बघावं लागणार आहेत? नाही, ऑलरेडी आहेत आमचे कस्टमर आहेत म्हणूनच मी चालू करणार. ओके. आणि तिथं तुम्ही किती मोठं युनिट तुम्ही तिथं प्लॅन केलं? आता एक 10 मशीन्स म्हणजे एक 12-13 मेंबर लागतात तिथं. 10 मशीनचं करणार, मग नेक्स्ट इयर मोठा प्लॅन आहे. अच्छा. आणि ह्या सगळ्या जर्नीमध्ये तुम्हाला असं कधी तुमचे अनुभव काय आहेत? म्हणजे सराउंडिंग जे लोक असतात, रिलेटिव्स असतात, तुम्ही एक उदाहरण दिला की त्यांनी हसले, तसे तुम्ही लेडी म्हणून तुमच्या हातातनं होत नाही असं भरपूर लोक तुम्हाला काहीतरी बनवून दाखवले किंवा वागून तुम्हाला असं दाखवलंय की तुमच्या हातात काय होत नाही, असे काय अनुभव आहेत काय? तसं कोण म्हटलं नाही. स्टार्टिंगला माझी आई म्हटलेली, म्हणजे कसं ते असं येऊन एक दिवस बसलेली ती, मी ते हाणून शिवत होतो, मग लई किचकट असं वाटलं तिला. म्हणजे मी ते खोलायचं शिवायचं असं करत होतो. मग ती मला म्हटली, तुला काय जमलं नाही, हे ते सोड तू आणि दादाकडे जा, तिथं ऑफिसात काय ते काम देते असं म्हणून. तुमच्या भावाकडे? भावाकडे जा म्हणून. मग तेव्हा माझे वडील पण होते तिथंच बाजूला. त्याने म्हटले, ए गप्प कुंजूरनीने घेऊन तिळांगेल म्हणून असं म्हटले. तिला म्हटले, तू गप्प बस, तुला काय समजत नाही, आणि रोज शिवली की नाही तिला हात बसते असं म्हटले. ते सोडून मला फॅमिलीमध्ये कोण असं हे केलं नाही की तुला होत नाही, सोड असं म्हणून. मला मेन म्हणजे मला फॅमिली फार सपोर्ट केली ह्याच्यामध्ये. म्हणजे माझी जॉईंट फॅमिली आहे, म्हणजे 8 नंदा आहेत, आम्ही 3 जाऊ आहे. मग सगळे आमचे सणवार एकत्र असतात, जेवण वगैरे. मग त्यांनी सगळे म्हणणार, वहिनी कामात आहे आणि तिला काय सांगूया नको, माझी लहान जाऊ आहे ती म्हणणार, आणि आम्ही सगळं करतो, तुम्ही फक्त टायमात जेवायला या असं म्हणणार. खरं कधी असं ही कामच करते आम्ही करायचं असं कधी झालं नाही. आणि कोऑपरेशन, आणि माहेरी पण तसंच. म्हणजे माझी भावाची बायको म्हणणार की ताई आम्ही सगळं करून ठेवतो, तुम्ही टायमात जेवायला तेवढं या असं म्हणून मला सगळ्यांनी तेव्हा सपोर्ट केले. ओके. कुठे तुम्हाला असं जास्त चॅलेंज नाही? नाही. आणि आता तुम्ही मॅनेज कसं करता तुमचं ऑफिसचं काम?
तुम्ही आता एक्सपान्शन बघताय ते दुसऱ्या लोकेशनला तुम्ही करणार, तुमचं ट्रॅव्हलिंग होईल, घरचे रेस्पॉन्सिबिलिटीज ॲज अ वुमन घरामध्ये ॲज लेडी राहून तुम्ही कसं हे सगळं बॅलन्स करता? आता घरी कसं मुलं पण मोठी झालेत आणि आपापल्या लाईफमध्ये त्यांनी आता हे आहेत. मग आणि आता इथं काय मला माझी गरज नाही आहे, इथं सगळं सेटअप आहे. मग ते जरा लांब आहे, खरं मॅनेज करायचं मला हे आहे. म्हणजे माझं कसं सगळ्या पूर्ण गावामध्ये एक 4-5 गाव सोडून एक गारमेंट करायचं, एक 4-5 गाव करून गारमेंट करायचं. आता कसं वेगामध्ये लांब लांब न येतात, कारण 7ला त्यांना घर सोडायला लागते. तिथं 9ला हजर राहायचं आहे म्हणून 7ला घर सोडायला लागते. त्यामुळे मला गावागावात एक एक गारमेंट केलं की त्यांना तिथल्या तिथं जवळ होते, 15 मिनिटाचं डिस्टन्स राहायचं, असं माझं प्लॅन आहे. त्याच्यामुळे भरपूर इंडस्ट्री एकाकडे सेट असल्यामुळे गावातनं लोक भरपूर शिफ्ट करून सिटीकडे पण यायला बघाले आता तुम्ही कामासाठी म्हणून इंडस्ट्रीज तुम्ही गावाकडे घेऊन जाता. ते मी एक बस लावून त्यांना इकडं आणण्यापेक्षा आमचंच एक युनिट तिकडं घालायचं. ओके. तिथं केलं की त्यांना तिथं जवळपास होते. आणि कसं वयस्कर त्यांची सासू सासरे असतात, लहान मुलं असतात, त्यांना सोडून दिवसभर यायला होत नाही. त्यांनी दुपारी तेवढंच हाफॅनवर घरी जाऊन आले की त्यांचं हे पण होतंय नाही. आणि ह्याच्यामुळे तुम्हाला चॅलेंज वाढत नाही. ह्याला आपण डिसेंट्रलाइज्ड मॉडेल म्हणतो. म्हणजे एकाकडे न ठेवून वेगवेगळ्याकडे लहान लहान युनिट करायला डिसेंट्रलाइज मॉडेल म्हणतो. मग ह्याच्यामुळे तुम्हाला मटेरियल सगळ्याकडे पोहोचवणं, आणणं हे कॉस्ट वाढत नाही? थोडं वाढतंय, खरं त्यांचं पण चांगलं होतंय ना त्याच्यात. मला थोडा फायदा कमी होईल, ओके, खरं त्यांचं पण चांगलं होतं त्याच्यामध्ये. त्यांना पण चांगलं होईल आणि मेन म्हणजे वर्कर पण मिळतात. ते इथं पण मला मिळतात असं गाडी हे केलं तर, खरं त्यांना फार त्रास होते. मग त्यांना काम केल्याशिवाय त्यांना घर चालत नाही, नाईलाज आहे. त्यामुळे त्यांनी यायला बघतात नाही. त्यामुळे आम्ही थोडं त्रास करून घ्यायचा आणि एक सुपरवायझर ठेवलं की त्यांनी मॅनेज करतात. असं माझं चाललंय. ते बघूया आता केवढं सक्सेस होते. नाही, छान तुमचे विचार. म्हणजे एम्प्लॉई फर्स्ट प्रेफरन्स, त्याचं वेलबिईंग आणि त्याला फायदा होऊ देत तेच ते तुम्ही बघताय. त्यानंतर ते ऑटोमॅटिकली तुमच्या ऑर्गनायझेशनला बेनिफिट होतो. इंटरेस्टिंग आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आणि काय असं म्हणजे तुमच्या ऐकण्यामध्ये असं वाटतं की सोसायटीसाठी किंवा ह्यांच्यासाठी काहीतरी करावं, मग तुमचे काय गोल्स आहेत लाईफमध्ये सोसायटीला घेऊन, ह्या वुमन वर्कफोर्सना घेऊन, आणि काय करावं? आता वर्करना तरी काहीतरी करायचं हे आहेच. माझं मेन म्हणजे एक ओल्ड एज होम करायचं आहे. त्याच्यासाठी माझं धडपड चाललंय. ते आता घरी अजून मला हे नाही, त्याचं परमिशन मिळालेलं नाही आहे मुलांकडून. बघूया, ते माझी फार इच्छा आहे. अच्छा. आणि जे दुसरे लेडीज आहेत ज्यांना काहीतरी करायचं असते, काम करायचं असते, जे तुमच्या फॅक्टरीमध्ये पण येत आहेत आता, आय एम शुअर त्यांना पण भरपूर असे चॅलेंजेस किंवा घरातने किंवा आजूबाजूचे लोक बोलून दाखवत असतील. दाखवतात. त्यांना तुम्ही काय मेसेज सांगता? तुम्ही काय त्यांना कसं तुम्ही त्यांना उत्साह निर्माण करून घेता? त्यांना एवढंच सांगतो की आता बोलणारे कसं पण बोलतात. तुम्ही काम केलं तरी बोलतात, नाही केलं तरी बोलतात. जास्त लक्ष द्यायचं नाही. तुमचं काम काय आणि तुमचं काय, आणि मुलांकडे लक्ष द्या फक्त. आणि त्या मुलांच्याकडे लक्ष देऊन तुम्ही टाईम इथं बरोबर ॲडजस्ट करा, एवढंच. आणि त्यांना एवढंच टाईमला तेवढंच टाईमला, आमच्यात हे नाही. 11ला पण येतात, 12ला पण येतात. तेच मग टाईम त्यांनी संध्याकाळी भरून काढतात. त्यामुळे त्यांना इथं फार असं कम्फर्टेबल आहे. ओके, व्हेरी इंटरेस्टिंग. आणि तुम्ही ह्या पूर्ण जर्नीमध्ये जे तुम्ही आता एम्प्लॉईजचं वेलबिईंग बघताय, फॅक्टरी तुम्ही सेटअप करायला, एक्सपांड करायला लागला, ह्या याच्यामध्ये तुम्ही पर्सनल तुमचं एक सेविंग्स, फायनान्शियल म्हणजे तुमचं प्लॅनिंग किंवा फ्युचरसाठी थोडं काहीतरी वाचवून ठेवणं किंवा काहीतरी एक गोल, घर घेणं किंवा ह्याच्यासाठी तुम्ही कसं प्लॅन करता? तुम्ही फायनान्स तुम्ही कसं इन्व्हेस्ट करता, काय करता? आता रिसेंटली करून आले ते. म्हणजे माझी जाऊ मला वरडायची जेव्हा हे काम चालू केलं तेव्हा. ती लहान जाऊ स्नेहा म्हणून आहे, ती मला वरडणार. आणि सगळं करून घर खर्चच करता, पोरांसाठी करायला, तुमच्यासाठी काहीतरी ठेवा, तुमच्यासाठी काहीतरी ठेवा म्हणून ती स्टार्टिंगला मला 10,000ची FD करायला सांगितलेली. एवढे हाईट बघ म्हटल्यानंतर 10,000ची FD करा ती. आणि म्हणून ती बँकेत स्वतः मला वरडून पाठवून तेव्हा करायला लावली. मग तेव्हापासून थोडं थोडं करून मग आता रिसेंटली मला भाऊ पण स्टॉक मार्केटमध्ये हे केलं आहे, SIP वगैरे, आणि थोडं शेतीचं हे केलेलं आहे. घराचा प्लॅन आहे, खरं आता ह्या वर्षी शेत घेतलं त्यामुळे हे नाही. ओके. तसं सेव्हिंग करायला म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये SIP वगैरे, SIP मध्ये, म्युच्युअल फंडमध्ये. म्युच्युअल फंडमध्ये आम्ही इथं प्रोशा म्हणून एक फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी रन करतो. त्याच्यामध्ये असं आम्ही गायडन्स देतो, ॲडवायझरी देतो की तुम्ही नुसतं FD म्हणून बसू नका. म्युच्युअल फंड, SIP मध्ये रिटर्न्स चांगले आहेत, तुम्ही ते तसं करतायत.
हां प्रोशामध्ये SIP चालू आहे. राईट. आणि सगळ्या लेडीजना जे तुम्हाला आता ते बघतायत तुमचे इंटरव्ह्यूचे बघून काहीतरी समजून घ्यायला प्रयत्न करतात की यांची जर्नी कशी आहे, मग आम्ही काय ते करू शकतो काय. आणि प्रत्येक वुमनला एक तर असते मी करेन की नाही करेन, मला नाही, जमेल की नाही हां. जमेल. मग तुमचं त्यांच्यासाठी काय मेसेज आहे? न जमण्यासारखं काही नसतंय. का म्हणजे कुठलं पण प्रॉब्लेम्स आहे की नाही सगळे हे माणसानेच केलेले आहेत. माणसानेच केलेले आहेत म्हणजे ह्याचं सोल्युशन पण माणसाकडेच राहायला पाहिजेत. मग ते कुठलं पण प्रॉब्लेम आला म्हणून मागे हटायचं नाही. हा मला हे वाटतंय की आम्ही करू शकतो हे मनात पाहिजे ते. आणि ते ह्याच्यावरती हे करून याचं बघतो मी भिंतीवरनं घोड्याचं चित्र लावायचं असं काय 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 आहेत ते सगळं करून हे होत नाही. मला वाटतं की ते सूर्य उठायच्या आधी आम्ही उठून धडपड करून एक स्टँड करायला पाहिजेत. आम्ही हे करू शकतो, हे करतो असं मनात आधी जिद्द पाहिजेत. टाईम टू टाईम. आणि एक कुठला बी बिझनेस आम्ही स्टार्ट करायचं म्हटलं तर टाईम टेबल बघायच्या आधी ओनर राबायला लागते. नंतर मग त्याचं फळ मिळते. स्टार्टिंगपासूनच आम्ही ओनर सकच राहतो, आम्ही बिझनेस करायला आम्ही पैसे घातलोय म्हणून केलं तर होत नाही. आणि काय करत नाही असं नाही या जगामध्ये. आणि बाई तर करू शकते, माणसापेक्षा पण बाई करू शकते मला तरी वाटतंय. ओके. मग ज्यांना वाटते की नाही आम्हाला जमणार नाही, आमच्या घरच्या जबाबदारी आहे, मुलं आहेत, बाळ आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय म्हणताय? सगळं असतेच प्रॉब्लेम्स, त्याच्यात टाईम काढून करायला पाहिजेत. आता मला 2 वर्ष झाले ते विज्ञान मंथन फाउंडेशनमध्ये चेतना मॅडम त्यांनी फार असं हे केले. म्हणजे लेडीजबद्दल त्यांनी असं हे केले की तुम्ही करू शकता, हे करा, ते करा. नवीन त्यांनी मला शिकवले थोडं. असं करा, तसं करा. त्यांना पण थँक्यू म्हणायचं मला. गुड. तुमची जी स्टोरी आहे ते प्रत्येक लेडीला, जे बाईला जे घरी नॉर्मल आपलं घरगुती काम करून जे बसतंय त्यांच्यासाठी आय थिंक देर इज नो बेटर एक्झाम्पल जे माधुरींनी आज त्यांची स्टोरी सांगितले. कॉमन वुमन, हाऊस होल्ड वुमन, होम मेकर, मग त्यातनं लहानातून ॲज स्टिचिंग एम्प्लॉय त्यांनी मग आता एक छोटं युनिट उभं केलेलं आहे. आणि आय एम शुअर आता तुमचे जे आत्ता सुरुवात झालेलं आहे तुमच्या काय ते बिझनेस करिअरला, आणि पुढे अजूनही एक्सपांड होतील आणि अजूनही भरपूर मोठं तुम्ही कराल हे आम्हाला काय म्हणतो गॅरंटी आहे. आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. सगळ्या तुमच्या एम्प्लॉईजना पण कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि अजूनही तुम्ही ह्याच्यातनं मल्टिपल फोल्ड तुम्ही वाढू दे म्हणून एंटायर आमच्या ऑडियन्सकडनं आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर युअर टाइम. थँक्यू. So friends, I'm sure this was a chilling example of how a regular household woman, homemaker, can break that mold, look at new opportunities, start small, just think of the next one step, and then slowly build an empire for herself. And I'm sure looking ahead, she has a great future, and that's what we would love to hear. We would love to interact and love to explore new stories. Please do approach us, like our channel, like this video, subscribe to our channel, and then definitely visit our website. And if you think you are a woman who is creating a difference in the society and giving an example as a role model, please do connect with us. We will definitely review your application and we would like to have you here to tell your story. Thank you very much. Stay tuned.